नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या क्रीडा स्पर्धा असतात त्यांची माहिती घेऊया। मागच्या लेक्चरमध्ये आपण पुरस्काराची माहिती घेतली होती आणि आयोगाकडून मागील 10 वर्षांमध्ये पुरस्कार आणि क्रीडा यावरती जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पाहूया अलीकडे झालेल्या प्रमुख क्रीडा स्पर्धा। दरवर्षी बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात, वेगवेगळ्या संघटनांकडून, वेगवेगळ्या परिषदेंकडून या आयोजित करण्यात येतात। तर यातल्या काही सॅम्पल क्रीडा स्पर्धा आपण पाहू। क्रीडा स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात। यामध्ये ऑलिम्पिक सारखी क्रीडा स्पर्धा जी जगामध्ये विख्यात आहे अशी क्रीडा स्पर्धा असते, क्रिकेट विषयक क्रीडा स्पर्धा असते, हॉकी विषयक आहे, फुटबॉल, टेनिस, कुस्ती किंवा इतर ज्या वेगवेगळ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असतात। तर या सर्व क्रीडा प्रकारावरती किंवा क्रीडा स्पर्धांवरती पाठीमागील 10 वर्षांमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहे। आपण पुस्तकामध्ये पण रचना करताना क्रिकेटची स्पर्धा घेतली की त्याच्या सगळ्या स्पर्धा तिथे घेतो, त्यानंतर कबड्डीच्या, त्यानंतर कुस्तीच्या। तर उद्देश हाच असतो की आपल्या माइंडमध्ये वर्गीकरणात्मक अभ्यास आपल्याला जास्त लक्षात राहतो। आपल्या माइंडची ती एक कॅपॅसिटी असते की वर्गीकरणात्मक तुम्ही जर अभ्यास केला तर तो पटकन कॅप्चर करतो। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अलीकडे झालेल्या काही प्रमुख क्रीडा स्पर्धा पाहूया, त्यातले वेगवेगळ्या क्रीडा प्रकारावरती घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आत्ता जी अत्यंत गाजलेली क्रीडा स्पर्धा आहे, नुकतीच पार पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा 2022। तर आपल्या 38व्या आवृत्तीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आलेली नाही, कारण आपल्या 38व्या आवृत्तीचा कालावधीच हा 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर आहे। तर बऱ्याच मुलांची मागणी होती की आगामी ज्या गट ब क च्या मुख्य परीक्षा आहेत त्यासाठी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून एखादा व्हिडिओ तुम्ही त्यावरती बनवा। तर आज आपण ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा पाहूया जी नुकतीच पार पडली। तर थोडंसं पार्श्वभूमी पाहू। आशियाई क्रीडा महासंघामार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि ती दर 4 वर्षांनी आयोजित करण्यात येते। गट ब मुख्य परीक्षा 2022 ची जी परीक्षा आहे ती 1 ऑक्टोबर 2023ला झाली। तिच्यामध्ये अंडर 17 फुटबॉल स्पर्धावरती आयोगाने प्रश्न विचारला होता आणि तिथे दर किती वर्षांनी होते असं एक स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं। म्हणून दर किती वर्षांनी होते, सुरुवात कधी झाली, ही पार्श्वभूमी आपण त्याच धर्तीवर पाहत आहोत। तर ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित करण्यात येते। पहिली स्पर्धा झाली होती 1951 साली नवी दिल्ली इथं। आता तुम्ही म्हणणार इथे 2022 का लिहिलं, तर त्याचं कारण असं आहे की ही स्पर्धा सप्टेंबर 2022 मध्ये होणार होती, परंतु चीनमध्ये कोविड-19 महामारीच्या वाढत्या घटनांमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती। म्हणून मूळ स्पर्धा 2022 चीच आहे, पण 2023ला झाली, त्यामुळे त्याचं टायटल आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 असं देण्यात आलेलं आहे। पाहूया या स्पर्धेची माहिती। ही स्पर्धा 19वी स्पर्धा आहे, एडिशन पण लक्षात असू द्या, त्यावरही आयोगाने प्रश्न विचारला होता। याचा कालावधी होता 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023। यजमान शहर हांगझो, चीन। तर चीनमध्ये ही तिसऱ्यांदा स्पर्धा पार पडली, तिसरी वेळ होती की चीनमध्ये स्पर्धा झालेली आहे आणि ती मुळात 2022ला होणार होती, ती आत्ता 2023ला झाली। त्याचे उद्घाटक होते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग। म्हणजे कोणतीही क्रीडा स्पर्धा असेल तर त्याचा कोणकोणता डेटा आपण वाचावा आणि लक्षात ठेवावा, त्याचं एक हे बेस्ट एक्झाम्पल आहे की त्याची पार्श्वभूमी कोणाकडून घेतली जाते, दर किती वर्षांनी होते, पहिली कधी झाली, आणि मग कालावधी, आवृत्ती, यजमान शहर, उद्घाटक आणि इतर काय बाबी लक्षात घ्यायचं ते पहा। एकूण क्रीडा प्रकार, तर इथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये एकूण 40 क्रीडा प्रकार समाविष्ट होते आणि याच्यामध्ये ई स्पोर्ट्स आणि ब्रेक डान्सिंग यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता। समाविष्ट देश होते 45 आणि सहभागी खेळाडू होते 12,000, त्यातले भारतातले सहभागी खेळाडू होते 655। तर एवढे खेळाडू पाठवण्याची भारताची पहिलीच वेळ होती। आत्तापर्यंत भारताने एवढे खेळाडू कधीही पाठवलेले नव्हते। याचं घोषवाक्य होतं या स्पर्धेचं हर्ट टू हर्ट फ्युचर ॲट, आणि या स्पर्धेचा शुभंकर म्हणजे ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो, बऱ्याच वेळा मॅस्कॉटवर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो होता जियांगननचे स्मरण, मेमरीज ऑफ जियांगनन। जियांगनन काय आहे, तर जियांगनन हा एखादा प्राणी वगैरे काही नाही आहे, जनरली मॅस्कॉटमध्ये प्राणी पक्षी विचारात घेतले जातात। तर हे पूर्व चीनमधला एक प्रदेश आहे आणि त्या प्रदेशाला डेडिकेट केलेलं आहे चीननं या वर्षीचं शुभंकर।
म्हणून त्याला नाव दिलं जियांगननचे स्मरण. तो एक प्रदेश आहे. उद्घाटन सोहळ्यातील भारताचे ध्वजधारक फ्लॅग बिअरर. भारताचे फ्लॅग बिअरर हे दोन प्रकारचे, एक उद्घाटन सोहळ्यातले आणि एक समारोप सोहळ्यातले. दोन्ही पाहू आपण. उद्घाटन सोहळ्यामध्ये हॉकी संघाचा कर्णधार, भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लवलिना बोरगोहेन हे दोघेजण उद्घाटन सोहळ्यातील भारताचे ध्वजधारक होते. आणि समारोप सोहळ्याचा जर विचार केला तर तिथे हॉकी संघाचा गोलरक्षक गोलकीपर PR श्रीजेश हे समारोप सोहळ्यातील भारताचे ध्वजधारक होते. इथे लक्षात असू द्या, उद्घाटनमध्ये कॅप्टन होते आणि समारोपमध्ये गोलकीपर होते. हा डिफरन्स इथे लक्षात घ्या. त्यानंतर अंतिम पदक तालिका, म्हणजे कोणती क्रीडा स्पर्धा झालेली असेल तर त्याच्या अंतिम पदक तालिका आपल्याला विचारात घ्यावी लागते, कारण त्यावरती सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली आणि भारताने किती पदके जिंकली असा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर इथे टॉपमोस्ट देशाचा जर विचार केला तर ही स्पर्धा चीनमध्ये झाली आणि चीनने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत 383 आणि सर्वाधिक सुवर्ण पदके 201 चीनने जिंकलेले आहेत. द्वितीय क्रमांकावरती आहे जपान, 52 सुवर्ण पदकासह एकूण 188 पदके जपानने जिंकली. तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया, 42 सुवर्ण पदकासह एकूण 190 पदके जिंकली. आणि चौथ्या क्रमांकावर आहे भारत. भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य, 41 कांस्य असे एकूण 107 पदके जिंकलेली आहेत. तर इथे ह्या पदकावर देखील प्रश्न येण्याची शक्यता असते. बाकीच्या देशांच्या पदकांच्या वर्गीकरणावर प्रश्न येणार नाहीत, पण भारताच्या पदकाच्या वर्गीकरणावर मात्र प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून हे पर्टिक्युलर लक्षात असू द्या. 28, 38, 41 आणि 107. आणि 5व्या स्थानी होता उझबेकिस्तान हा देश. त्याला 22 सुवर्ण पदकासह एकूण 71 पदके मिळाली. आता इथे थोडंसं ऑब्झर्वेशन करा मित्रांनो. इथे तुम्हाला दिसेल की जपानला एकूण 188 पदके मिळाली आणि दक्षिण कोरियाला एकूण 190 पदके मिळाली. तरी देखील जपान हा दुसऱ्या स्थानी आणि दक्षिण कोरिया हा तिसऱ्या स्थानी का आहे? तर कोणत्याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची देशांची जी क्रमवारी आहे ती त्याने जिंकलेल्या सुवर्ण पदकावरून ठरवली जाते, एकूण पदकावरून नव्हे. जसे जपानला 52 सुवर्ण मिळाली आणि दक्षिण कोरियाला 42 सुवर्ण मिळाली, म्हणून जपान द्वितीय स्थानी आहे आणि दक्षिण कोरिया तृतीय स्थानी. फक्त सुवर्ण पदकांचाच क्रमवारीमध्ये विचार केला जातो, हे लक्षात घ्या. पुढे पाहू भारताची कामगिरी याच्यामध्ये काय होती या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये, ज्याला एशियन गेम्स आपण म्हणतो. तर भारताने पहिल्यांदाच शतकी पदक संख्येचा आकडा ओलांडलेला आहे. भारताला एकूण 107 पदके मिळाली. तर आत्तापर्यंतच्या जेवढ्या 18 आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या तिथे भारताला कधीही 100 किंवा 100पेक्षा जास्त पदके मिळाली नव्हती. पहिल्यांदाच भारताला 100+ पदके मिळाली आहे आणि आतापर्यंतची भारताची सर्वोच्च पदक संख्या आहे. भारताला सर्वाधिक पदके ॲथलेटिक्स या खेळामध्ये मिळालेली आहेत. कधी कधी विचारलं जातं की भारताने 45 क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला, मग सर्वाधिक पदके त्याला कोणत्या खेळामध्ये मिळाली? तर ती मिळाली ॲथलेटिक्समध्ये. 6 सुवर्ण गोल्ड, 14 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ अशी एकूण 29 पदके आपल्याला ॲथलेटिक्समध्ये मिळाली. आणि फक्त सुवर्ण पदकांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वाधिक सुवर्ण पदके ही नेमबाजीमध्ये मिळालेली, एकूण 7. पहा डिफरन्स लक्षात ठेवा. सर्वाधिक पदके ॲथलेटिक्समध्ये पण सर्वाधिक सुवर्ण पदके नेमबाजीमध्ये. आणि यानंतरची जी 20वी स्पर्धा आहे ती 2027ला जपानमध्ये होणार आहे. आणि इथे आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की भारताला जे पहिलं पदक मिळालं होतं ते सांघिक पदक होतं, सुवर्ण पदक, आणि ते पण ॲथलेटिक्समध्येच मिळालेलं आहे. आगामी स्पर्धा देखील विचारली जाऊ शकते, 2027ली जपानमध्ये होणार आहे. पुढची स्पर्धा पाहू वेगळ्या क्रीडा प्रकारावरती. आशिया चषक, एशिया कप 2023 पुरुष. आत्ता वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा चालू आहेत 13व्या आणि त्या भारतामध्येच चालू आहेत. तर त्या धर्तीवरती आशिया चषक स्पर्धावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आगामी गट ब आणि क परीक्षेमध्ये. तर या क्रिकेट स्पर्धेविषयी आपण पाहू. तर आशिया चषक किंवा एशिया कप पुरुष आणि महिला अशी दोघांची ती वेगवेगळी घेतली जाते. इथे पुरुषांच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या, त्या पाहू आपण. त्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये घेतल्या जातात, म्हणजे ODI वन डे इंटरनॅशनल, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, आणि T20 म्हणजे 20-20 ओव्हर्सच्या 20-20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धा. अशा दर 2 वर्षांनी आळीपाळीने ते घेतल्या जातात.
म्हणजे आत्ता 2023ला ODIची स्पर्धा झाली, मग 2025ला T20 होईल, मग पुन्हा 2027ला ODIची स्पर्धा होईल. अशी 2 वर्षांनी आळीपाळीने अल्टरनेटिव्हली त्या घेतल्या जातात. पहिली स्पर्धा झालेली होती 1984 साली UAEमध्ये. आता 2023ची जी आत्ता स्पर्धा पार पडलेली आहे त्या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात पाहू. आत्ताची जी स्पर्धा पार पडली ती ODI होती, म्हणजे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय 50-50 ओव्हर्सच्या स्पर्धा, आणि आशियाई देशांमध्ये खेळवण्यात आलेली ही स्पर्धा होती. आशिया कप हा आशियाई देशांपुरताच तो मर्यादित आहे. या स्पर्धेची ही 16वी आवृत्ती होती. याचा कालावधी होता 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2023 आणि यजमान देश होस्ट होते पाकिस्तान आणि श्रीलंका. आणि असे पहिल्यांदाच घडतंय आशिया चषकाच्या इतिहासामध्ये की वेगवेगळ्या 2 देशांमध्ये ही स्पर्धा झालेली, असं पहिल्यांदाच हे घडलेलं आहे. एकाच वेळी 2 देशांमध्ये, नाहीतर एकाच देशामध्ये ही स्पर्धा घेतली जाते. सहभागी देश नो डाऊट आशियामधलेच ते देश आहेत: अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका. नेपाळचं पण इथे लक्ष असू द्या, कारण नेपाळच्या खेळाडूंनी आत्ताच बरेचसे 2-4 रेकॉर्ड्स केलेले आहेत. ते आपण 38 आवृत्तीमध्ये डिटेल दिलेले आहेत, म्हणून तुम्हाला इथे नेपाळचा मी उल्लेख करतो स्पेशल. अंतिम सामना प्रेमदास स्टेडियम कोलंबो श्रीलंका येथे पार पडला आणि याच्यामध्ये विजेता होता भारत. विक्रमी 8व्यांदा भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या 16 एडिशन्स झाल्या त्यामधल्या सर्वाधिक वेळा विजेता संघ आहे भारत. 8व्यांदा भारताने हा कप जिंकला आणि याच्यामध्ये उपविजेता होता श्रीलंकेला. म्हणजे फायनल श्रीलंकेमध्येच झाली, तिथं श्रीलंकेला पराभूत करून भारताने विजेतेपद पटकावलेले आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. म्हणजे खूप मोठा विजय हा भारताचा आहे. विविध बहुमान, आता जी ही एशिया कप झाला त्यामध्ये प्लेयर ऑफ द सिरीज, म्हणजे पूर्ण सिरीजमध्ये बेस्ट परफॉर्मन्स केलेला प्लेयर, तो अवॉर्ड मिळाला कुलदीप यादवला. भारताचा एक लेफ्टी स्पिनर आहे. आणि अंतिम सामन्यातील सामनावीर, म्हणजे शेवटच्या फायनल मॅचमधला मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे मोहम्मद सिराज, हा भारतीय गोलंदाज आहे. तर अशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये भारत जिंकलेला असेल किंवा ती स्पर्धा भारत जिंकला नसेल आणि भारतात जर झालेली असेल तरी देखील त्यावर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता असते. तर इथं नो डाऊट इथे भारत जिंकलेलाच आहे. त्यानंतर तिसरी स्पर्धा पाहू आपण. आता क्रिकेटशी संबंधित झाली. दुसऱ्या एका खेळाशी संबंधित आपण स्पर्धा पाहू, ती आहे फिफा महिला विश्वचषक 2023. आता नुकताच गट ब मुख्य परीक्षा 2022 म्हणजे 1 ऑक्टोबरला जी परीक्षा झाली त्या मुख्य परीक्षेमध्ये फिफा अंडर-17 वर्ल्ड कपवर प्रश्न विचारण्यात आला होता. तर त्याच धर्तीवरती आपण फिफा महिला विश्वचषक 2023 हा फुटबॉलशी संबंधित एक महत्त्वाची स्पर्धा पाहू. फुटबॉल वर्ल्ड कप हा महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप होता, हे लक्षात असू द्या. हा वर्ल्ड कप फिफा म्हणजेच इंटरनॅशनल असोसिएशन फुटबॉल फेडरेशनकडून दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या. याची सुरुवात झाली 1991ला आणि पहिला वर्ल्ड कप पार पडला होता चीनमध्ये 1991 साली. आता 2023चा जो वर्ल्ड कप आहे त्याची आपण माहिती पाहू. आवृत्ती 9th एडिशन होती महिलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपची. याचा कालावधी होता 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2023. आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. तर आपण जर इथे दक्षिण गोलार्धाचा विचार केला तर दक्षिण गोलार्धामध्ये असं इथे ऑस्ट्रेलिया आहे, इथे न्यूझीलंड आहे. तर एकाच वेळी 2 देशामध्ये ही स्पर्धा पार पडली आणि एकाच वेळी 2 देशामध्ये महिला विश्वचषक पार पडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच महिला विश्वचषक होता. आत्तापर्यंत उत्तर गोलार्धातल्या देशामध्ये हा विश्वचषक आयोजित करण्यात यायचा. असे याची 2 वैशिष्ट्ये आहेत इथे. पुढे समाविष्ट संघ 32 संघ यामध्ये समाविष्ट होते. विजेता ठरला स्पेन आणि उपविजेता ठरला इंग्लंड. व्हेरी इम्पॉर्टंट, मल्टी स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता इथे स्पेनने ही स्पर्धा जिंकून कोणकोणते रेकॉर्ड्स प्रस्थापित केले तेही पाहू. सिडनी ऑस्ट्रेलिया इथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद मिळवले. म्हणजे स्पेनने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकलेला आहे. स्पेनच्या या विजयामुळे 2007 मध्ये जर्मनीनंतर
महिला विश्वचषक जिंकणारा तो युरोपियन संघातील दुसरा देश ठरलेला आहे. युरोपियन कंट्रीजमधला जर्मनी नंतरचा स्पेन हा दुसरा असा देश आहे ज्याने महिला विश्वचषक जिंकला. याशिवाय स्पेनच्या विजयामुळे ते पुरुष आणि महिला विश्वचषक दोन्ही जिंकणारे दुसरे राष्ट्र ठरले आहे. म्हणजे स्पेनने या अगोदर पुरुषांचा फुटबॉल विश्वचषक जिंकलेला होता, आत्ता महिलांचा विश्वचषक जिंकला. असे दोन्ही विश्वचषक जिंकणारा स्पेन हा दुसरा देश किंवा दुसरं राष्ट्र ठरलेला आहे. पहिले राष्ट्र आहे जर्मनी. तर असे 2-3 रेकॉर्ड स्पेनच्या बाबतीत माहीत असू द्या, कारण मुख्य परीक्षेला डिटेलमध्ये प्रश्न विचारले तर या रेकॉर्ड्सवरती विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढची एक स्पर्धा पाहू वेगळ्या प्रकारची. जसं आपण क्रिकेटची पाहिली, फुटबॉलची पाहिली, आता ज्याचा भारतात उगम झाला बुद्धिबळ चेस, तर तो चेस वर्ल्ड कपची आपण इथे चर्चा करूया. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2023 ही स्पर्धा फिडेकडून म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून घेतली जाते. आयोजक आणि प्रशासक हे फिडेच आहेत. ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते, इथे लक्षात ठेवा. आता आपण आशियाई क्रिकेटमध्ये पाहिलं, फिफा विश्वचषकमध्ये पाहिलं की 4-4 वर्षांनी आहे. क्रिकेट विश्वचषक पण 4 वर्षांनी आहे, पण विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2 वर्षांनी. असं जिथे अपवाद असेल ना मित्रांनो, त्याच्यावर स्ट्रेस करत जा, तिथे तुम्ही जास्त करून लक्ष ठेवत जा, कारण अपवादावरती प्रश्न आला की आपलं ते उत्तर चुकतं. आपण जनरली काय गृहीत धरतो की 4 वर्षांनी होते म्हणून उत्तर पण 4 वर्ष आहे. तर ही 2 वर्षांनी होते. आत्ता जी 2023ची स्पर्धा पार पडली ती 10वी स्पर्धा होती. आता या स्पर्धेमध्ये याचा कालावधी होता 30 जुलै ते 24 ऑगस्ट 2023. ठिकाण बऱ्याच वेळा ठिकाणावर पण प्रश्न विचारलेले आहेत. 1 लाइनर. बाकू अझरबैजान या देशातील बाकू या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. सहभागी खेळाडू होते 206. विजेता ठरला मॅग्नस कार्लसन, नॉर्वेचा ग्रँड मास्टर आहे आणि त्याचं हे पहिलेच विजेतेपद होतं. म्हणजे या अगोदर त्याने बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धा 5 वेळा जिंकलेले आहे, पण बुद्धिबळ विश्वचषक हा पहिल्यांदाच जिंकलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मॅग्नस कार्लसन हा जगातला सर्वोत्तम बुद्धिबळपटूंमध्ये त्याची गणना होते, पण त्याचं हे पहिलंच विश्वचषक विजेतेपद होतं. आणि उपविजेता म्हणजे द्वितीय क्रमांक होता आर प्रज्ञानंद, भारताचा प्रसिद्ध बुद्धिबळपटू. तृतीय स्थानी राहिला फॅबियानो कारुआना, इटालियन अमेरिकन बुद्धिबळपटू आहे हा. एवढी मोठी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आर प्रज्ञानंद हा 2nd नंबरला आलेला आहे. तर त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती पाहावीच लागेल, कारण भारताचा आहे म्हणून त्याच्यावरती डिटेलमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा, फायनलमध्ये पोहोचणारा प्रज्ञानंद हा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरलेला आहे. त्याचं वय केवळ 18 वर्ष आहे, इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसेल. केवळ 18 वर्षाचा तो बुद्धिबळपटू आहे आणि अंतिम फेरीत पोहोचणारा तो जगातला सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरलेला आहे. त्याचप्रमाणे बुद्धिबळ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा तो विश्वनाथन आनंद नंतरचा केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. या अगोदर विश्वनाथन आनंदने 2 वेळा बुद्धिबळ विश्वचषक जिंकलेला आहे आणि आत्ता आर प्रज्ञानंद हा फायनलमध्ये पोहोचलेला दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तसेच 31वे मानांकन असणारा प्रज्ञानंद हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात कमी मानांकित खेळाडू आहे. म्हणजे 31वे मानांकन आहे जगामध्ये त्याला नॉमिनेशन, तरी पण तो अंतिम फेरीत पोहोचला. तर तो सर्वात कमी मानांकित असणारा खेळाडू ठरलेला आहे की जो अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. रमेश बाबू प्रज्ञानंद असं त्याचं नाव आहे. त्याचं थोडक्यात माहिती पाहू आपण. त्याचा जन्म 10 ऑगस्ट 2005 रोजी झाला चेन्नई, तामिळनाडू इथं. त्याचं वय आहे केवळ 18 वर्ष, तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसेल. अत्यंत यंग असा तो बुद्धिबळपटू आहे. 2013 साली त्याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत म्हणजे चॅम्पियन्स स्पर्धा त्यामध्ये अंडर-8 किताब जिंकला. म्हणजे 8 वर्षाच्या आतील बुद्धिबळपटूंची ती स्पर्धा व्हायची, त्यामध्ये त्याने तो किताब जिंकला होता. आणि वयाच्या 10व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर बनला, म्हणजे इंटरनॅशनल मास्टर. त्यावेळेस असा करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता केवळ 10व्या वर्षी. आणि वयाच्या 12व्या वर्षी तो ग्रँड मास्टर GM ठरला 2018 साली. आणि असा GM ठरणारा तो दुसरा सर्वात तरुण ग्रँड मास्टर ठरला. आता IM आणि GM म्हणजे आंतरराष्ट्रीय मास्टर आणि
ग्रँड मास्टर यातला फरक असा आहे की फिडे जी आहे, तर फिडेकडून बुद्धिबळपटूंना काही गुण दिले जातात, स्कोअर दिले जातात. तर याच्यामध्ये कमीत कमी 2400 गुण स्कोअर मिळवणाऱ्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब दिला जातो आणि कमीत कमी 2500 स्कोअर मिळवणाऱ्या खेळाडूला ग्रँड मास्टर असा दर्जा दिला जातो. हे इथे लक्षात असू द्या. तर इथे आर प्रज्ञानंदने 10व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब पटकावला आणि 12व्या वर्षी तो ग्रँड मास्टर बनला. तर अशा पद्धतीने ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, मग त्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आहेत, ज्याच्यामध्ये टेनिसवरती पण प्रश्न आहे, कुस्तीवरती प्रश्न आहे, ॲथलेटिक्समध्ये आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धावरती आहे. तर कशा प्रकारचा एखाद्या स्पर्धेचा अभ्यास केला जातो याचं तुम्हाला एक सॅम्पल दाखवलं. अशाच प्रकारचे तुम्हाला जे वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्यांचं वाचन करून परीक्षेमध्ये फेस करायचं आहे. तर आत्ता ज्या आगामी गट ब गट क च्या मुख्य परीक्षा आहेत किंवा डिपार्टमेंटल PSI परीक्षा पण आता डिसेंबरमध्ये होणार आहे. शिवाय TCS आणि IBPSच्या पण वेगवेगळ्या परीक्षा चालू आहेत. तर या परीक्षांचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर किमान 1 वर्षाच्या चालू घडामोडी वाचाव्यात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कमीत कमी 1 वर्षावरती प्रश्न विचारले जातात. तर यासाठी आत्ता आपली ऑक्टोबरमध्ये 38वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, समग्र चालू घडामोडी. ही आवृत्ती तुम्ही नक्की वाचा. त्या व्यतिरिक्त पाठीमागच्या 2-3 आवृत्त्या पण वाचावं लागेल, जेणेकरून तुमचं पूर्ण जानेवारीपासूनचं कव्हर होईल. याशिवाय आत्ता नुकतीच आपली समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती देखील प्रकाशित झालेली आहे आणि ही आवृत्ती म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचं वन स्टॉप सोल्युशन आहे. म्हणजे जसं करंट अफेअर्सचं आपण पूर्ण डिटेलमध्ये घेतो तसेच याच्यामध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंगचे 40 टॉपिक आपण दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या 10 वर्षाचे सगळे प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत. तुम्हाला दुसरं कोणतंही बुद्धिमत्ता चाचणीचं रेफरन्स पाहण्याची गरज भासणार नाही. तर तेही पुस्तक अवश्य एकदा पहा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, अभिनव प्रकाशन पुणे नावानंच. त्याचा QR कोड इथं तुम्हाला दिलेला आहे, तो स्कॅन करून तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकता. ज्या डेली करंट अफेअर्स असतात त्या करंट अफेअर किंवा एखादी नवीन ॲड आली, एखादं नवीन आपलं पुस्तक प्रकाशित झालं किंवा एखादा निकाल लागला किंवा आयोगाकडून काही शुद्धीपत्रक वगैरे आलं तर याची पूर्ण अपडेट माहिती आपण टेलिग्रामवरती डेली अपडेट करत असतो. तर त्याचाही तुम्ही लाभ घ्या. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे अभिनव प्रकाशन पुणे, त्याला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओचा तुम्ही आस्वाद घ्या आणि परीक्षेमध्ये त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तर आगामी ज्या काही परीक्षा असतील MPSC किंवा TCS IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या त्या सर्व परीक्षांना माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.